पाहुण्यांच्या स्वागतास सज्ज झाले थोरसान. पाहुण्यांच्या स्वागतास सज्ज झाले थोरसान. गोड करावा आपण आज घेऊनी हा स्वागताचा सन्मान. नमस्कार. सत्यकाम एक अखंड चळवळ आयोजित मासिकेचा कप आणि कापडी पॅड्स या शाश्वत पर्यायांवर आधारित आजच्या आपल्या मार्गदर्शनपर सत्रात मी समृद्धी ढमाले तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. जास्त वेळ न घालवता थेट कार्यक्रमाकडे वळूया. आजच्या आपल्या कार्यक्रमाविषयी सांगायला आणि त्यासोबतच सत्यकामची भूमिका प्रास्ताविक रूपात मांडण्यासाठी आपल्या समोर येते सत्यकामची सदस्य प्रणाली नलावडे. नमस्कार. सत्यकाम सामाजिक चळवळ ही गरजूंना, रुग्णांना, पर्यावरणातील वृक्षांसाठी, प्राण्यांसाठी, समाजासाठी आणि अन्यायाविरुद्ध व वेळ प्रसंगी लोकांच्या मदतीसाठी काम करणारी एक अखंड चळवळ आहे. सत्यकाम सामाजिक चळवळीमार्फत आतापर्यंत अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यात आले आहेत. रुग्णांना मिळणाऱ्या चुकीच्या वागणुकीविरोधात अनेकदा कायदेशीरपणे आवाज उठवण्यात आला आहे. तसेच वृक्षांच्या संवर्धनासाठी, प्राण्यांच्या उपचारासाठी, एखाद्या महत्वाच्या विषयावर जनजागृतीसाठी, सामाजिक कार्यक्रमांसाठी, पोलिसांना त्यांच्या उपक्रमात सहाय्य करण्यासाठी, रुग्णांना रक्त पुरवठ्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध प्रकरणे सोडवण्यासाठी आम्ही सदैव तयार असतो. त्याचबरोबर समाजातील प्रत्येक घटकांसाठी काम करताना दान आणि गरीब या दोन्ही शब्दांना आम्ही कायमचे हद्दपार करून आपुलकीने मदत करत असतो. आणि हीच मदत गेल्या 3 वर्षापासून सुरू झाली असली तरी सुद्धा ही अखंड राहणार आहे. मात्र या कोविड काळापासून सत्यकाम सामाजिक चळवळीने समाजात न बोलल्या जाणाऱ्या, पडद्याआड असलेल्या थोड्या आगळ्या वेगळ्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न केला आहे. पण मंडळी, नुसता प्रयत्नच न करता जगभरातून सर्वप्रथम कोरोनाच्या महामारीत हजारोंच्या गर्दीत उतरून परराज्यात स्थलांतरित करणाऱ्या स्त्रियांसाठी केलेलं काम हे आपल्या सर्वांसाठी जगजाहीरच आहे. परंतु यावरच न थांबता मासिक पाळीवर असलेल्या शाश्वत पर्यायांविषयी स्त्रियांना अधिकाधिक माहिती व्हावी व समाजात हा विषय पडद्याआड न राहता लोकांसमोर यावा, यासाठीच हा कार्यक्रम घेण्याची आमची ही धडपड. आणि याच कार्यक्रमाला साथ मिळाली आहे ती आपल्या आजच्या या कार्यक्रमातील कप वुमनची. मी समृद्धी, आपल्या सत्यकामची सदस्य समृद्धी हिला विनंती करते की तिने आज आपल्या ज्या वक्त्या आहेत त्यांची ओळख करून द्यावी. धन्यवाद प्रणाली. श्रोतेहो, आजच्या आपल्या विषयावर आपल्याला सखोल अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी आल्या अशय सोशल ग्रुप फाउंडेशनच्या अध्यक्षा सीमा खंडाळे मॅम. पर्यावरण संरक्षण आणि महिलांचे आरोग्य ही 2 मुख्य उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून अशय सोशल ग्रुप या NGOचे काम सुरू असते. सीमा खंडाळे मॅम यांनी लग्नानंतर 20 वर्षांनी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून MSW अर्थात समाजसेवा विषयातील पदविका पूर्ण केली. महिलांमध्ये मेन्स्ट्रुअल कप बाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच तो किफायतशीर किमतीत सहजपणे उपलब्ध व्हावा यासाठी जाणकारांच्या मदतीनं या कपचे डिझाईन त्यांनी स्वतः तयार करून तो जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे कार्य सुरू आहे. यासोबतच घरातील जुन्या कपड्यांपासून कापडी सॅनिटरी पॅड्स कसे तयार करावे याविषयी त्या मोफत कार्यशाळा सुद्धा घेतात. सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्म्सवरून तसेच आकाशवाणीवरही याबाबत जनजागृतीपर कार्यक्रम प्रक्षेपित केले जातात. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना बहिणाबाई पुरस्कार, महिला सन्मान पुरस्कार, लोकमत कडून 2018 मध्ये महिला दिनाच्या निमित्ताने बाई माणूस म्हणून गौरव, सामाजिक उद्योजिका म्हणून 2018 मध्ये सन्मानित केले आणि तसेच भारतातून धासू वुमन या पुरस्कारासाठी टॉप 30 मध्ये त्यांची निवड करण्यात आली होती. एवढी मोठी ओळख असतानाही त्यांच्या सर्वात जवळची आणि लाडकी ओळख म्हणजे कप वुमन किंवा कप क्वीन. मॅम, तुमचं सत्यकाम तर्फे या कार्यक्रमात खूप खूप मनापासून स्वागत. धन्यवाद समृद्धी. सत्राला सुरुवात करण्याआधी मला सगळ्या प्रेक्षकांना फक्त 2 सूचना द्यायच्या. तुमचे मायक्रोफोन्स आणि कॅमेरा सदैव बंद राहतील याची काळजी घ्या, म्हणजे सत्रात कुठेही अडचण येणार नाही. आणि सत्राच्या कॅमेरा चालू ठेवलेत तरी चालतील. मला आवडेल सगळ्यांचे चेहरे बघायला. एक जिवंतपणा असतो त्याने.
ओके. फक्त माईक बंद ठेवला तर बरं होईल. म्हणजे दुसरे आवाज जे बाहेरचे येत राहतात ते त्याचं डिस्टर्बन्स आपल्याला येणार नाही एवढाच. बाकी कॅमेरा चालू असेल तर चालेल मला. नक्कीच. आणि दुसरी सूचना अशी होती, की सत्राच्या शेवटी आपण प्रश्न उत्तरांसाठी एक जागा राखीव ठेवलेली आहे, वेळ आहे. तर तुमचे जे काही प्रश्न, शंका असतील तर ते तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाका. म्हणजे सत्राच्या शेवटी आपण त्या सर्वांचं निरसन करू. मॅम, तुम्हाला विनंती आहे, की तुम्ही सत्राला सुरुवात कराल. थँक सत्राला सुरुवात करायची म्हणजे कुठनं सुरुवात करावी हा मोठा प्रश्न आता. अ, आपला हा सगळा मिक्स क्राऊड दिसतोय त्यामुळे जस्ट बेसिक पासून सुरुवात करूया कारण हा विषय मासिक पाळीविषयी सुरुवात आहे म्हटल्यावर मासिक पाळीच्या वेळेला सगळ्यात कॉमन असा जो आपण पर्याय वापरतो साधारण एक आता मी सगळ्यांना जर एक प्रश्न विचारला की काय वापरतात तर सगळ्यांचा मॅक्सिमम उत्तर असतं की सॅनिटरी पॅड्स कारण सॅनिटरी पॅड्स हे अगदी सहजपणे आपल्याला उपलब्ध होतात. अगदी छोट्याशा दुकानापासून, मेडिकलपासून, मॉलपर्यंत कुठेही आपल्याला ते इझिली अवेलेबल होऊन जातात. आणि दुसरं म्हणजे ते आपल्याला मिळतात हे बरोबर आहे, पण आपल्याला ते वापरायला सोपे असे असतात, की एकदा वापरून ते आपण फेकून देतो. आणि फेकून दिल्यावर आपली जबाबदारी तिथे कुठेतरी संपते असं आपल्याला वाटतं. त्यामुळे तो एक असा सोपा उपाय आपल्याला वाटतो. परंतु त्याच्या मागचे आता ह्या 10 वर्षामधून त्याच्या मागून जे काही प्रश्न उभे राहिलेत, पर्यावरण म्हणा किंवा आरोग्याविषयी, तर ते कुठेतरी आता दिसायला लागलेत. त्यामुळे आपल्याला आता हा जो एकदा वापरून फेकणारा हा जो पर्याय हा कुठेतरी थांबून एक शाश्वत पर्याय म्हणजे अ, बरेच वर्ष किंवा बरेच महिने चालणारा आणि प्लस त्याच्यासोबत तो आरोग्याच्या दृष्टीने पण योग्य असं काही असेल तर का नको? म्हणून हा एक आपला थोडासा शोध आणि त्याविषयी थोडीशी माहिती. तर थोडक्यात असं सांगायचं की 2015 पासून असे सोशल ग्रुप हा पर्यावरणासाठी काम करतोय आणि त्याच्यामध्ये मी पहिला प्रोजेक्ट प्लास्टिकच्या पिशव्या नका वापरू, ज्या आपण एकदा वापरून फेकून देतो. तर त्या पिशव्या नको वापरायला म्हणून आपण त्याच्यावरचा पर्याय असा होता, की ज्या जुन्या साड्या असतात त्या फक्त आपल्या एक तर मोलकरणीला किंवा वापरायला कोणाला तरी दिल्या जातात, पण कुठेतरी त्या अजून पडूनच राहतात. तर त्या मी मागायला सुरुवात केली. ब्लाउज पीस असतात आपल्याकडे, हे हातातून फक्त त्या हातात जातात आणि कपाटाच्या एका कोपऱ्यात पडलेले असतात. तसे ब्लाउज पीस प्लस आपले जे दुपट्टे असतात, पंजाबी ड्रेस खराब होतो, पण ओढणी आपली बऱ्यापैकी चांगली असते. तर अशा गोष्टी मी मागून घ्यायला सुरुवात केली आणि त्यातनं आपण कापडी पिशव्या तयार करायला सुरुवात केल्या. तर हा प्रकार करत असताना आपण ह्या पिशव्या वाटून देऊ लागलो फक्त, विकल्या नाही कधी त्या. कारण त्या असंही रिसायकल होत्या आणि त्याच्या मागची जी कॉस्ट होती त्याच्या शिलाईची ती माझ्याकडून होती. कारण मला असं वाटतं की 40 क्रॉस केल्यानंतर त्या आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यात समाजाला एक काहीतरी परत देणं असतं आपलं. तर ते इनडायरेक्टली कुठेतरी देता आलं पाहिजे म्हणून तो स्टिचिंग कॉस्ट माझ्या खिशातनं जातो आणि ह्या ज्या पिशव्या ह्या फक्त एक कोणाच्याही हातात म्हणजे माझी ती पद्धत होती की दिवसाला साधारण 5 पिशव्या मी लोकांच्या हातात देईन. कोण ओळखीचेच पाहिजे असं काही नव्हतं. मार्केटला जाताना कोणी जर प्लास्टिकची पिशवी मागत असेल किंवा प्लास्टिकची पिशवी पुढे करत असेल, तर मी त्यांच्या हातात देऊन पुढे निघून जात होते. तर 2015 पासून हा प्रोजेक्ट माझा सुरू असताना मी 2016 मध्ये एक आर्टिकल वाचलेलं. लोकसत्तामध्ये चतुरंगची पुरवणी येते शनिवारी आणि त्याच्यात होतं एका कपाची कहाणी. तर तो कप काय आहे, तो खूप काहीतरी वेगळं काहीतरी दाखवत होता चित्र आणि ज्यावेळेला मी हे प्लास्टिकचं काम करत होते, त्यावेळेला मी खूप कमी स्पॅनमध्ये, पिरियडमध्ये सॅनिटरी पॅड्स वापरलेत. तर त्यावेळेला तो कचरा जो आपण महिन्याला साधारण 12 ते 15 पॅड फेकतो. आणि एक पॅड फेकताना आपण बघितलंय, की तो पॅड आपण ज्यावेळेला फेकत असतो, त्यावेळेला आपण एक जुना रद्दीचा पेपर घेतो, त्याच्यात तो गुंडाळतो आणि पुन्हा एक प्लास्टिकची पिशवी शोधतो आणि तिला आपण 2-3 गाठी घट्ट मारून मग तो कचऱ्याच्या पिशवीत आपला कचरा जिथे असतो रोजचा, त्या बॅगमध्ये किंवा त्या डस्टबिनमध्ये आपण तो टाकतो. पण आपल्याला एक प्रपोर्शन माहिती नसतं, की एक सॅनिटरी पॅड याची जर एक तुलना केली, तर एक सॅनिटरी पॅड बरोबर 4 ज्या बारीकवाल्या पिशव्या आहेत प्लास्टिकच्या, त्याचं ते प्रपोर्शन असतं किंवा ते प्रमाण असतं. तर एक सॅनिटरी पॅड
ते 4 पिशव्या आणि परत आपण त्याला टाकताना अजून एक पिशवी, म्हणजे अशा 5 प्लास्टिकच्या पिशव्या एका सॅनिटरी पॅडच्या मागे आपण फेकत असतो. आणि हा जो कचरा असतो, जो आपला रोजच्या किचन मधला कागदांचा किंवा आपलं घर झाडू वगैरे केलेला हा जो असतो कचरा, त्याच्यामध्ये हा कचरा आपण टाकतो. आणि आपल्याकडे जी व्यक्ती आपला कचरा घ्यायला येते ती कचरेवाली नसते, आपण कचरेवाले. आणि आपला कचरा जे नियंत्रित करतात किंवा जे सांभाळण्यात आपल्याला मदत करतात ते लोक येतात आणि ते एकत्र करून नेतात. आणि डम्पिंग यार्डवर जिथे हा कचराचं विलगीकरण होत असतं, तर त्यावेळेला ते लोक अक्षरशः हातात काहीही न घालता हे सगळं विलगीकरण करत असतात. आणि जो पॅड आपण वापरतोय, फेकतोय, त्याच्याकडे आपण बघतही नाही, कसं तरी गुंडाळून फेकतो. आणि ते लोक अगदी अनवाणी हातांनी, कारण आपल्याकडे सरकारी याच्यातून एवढे त्यांना उपलब्ध नसतात सोयी, हे काही मेडिसिन्स वगैरे, किंवा सोयी त्यांना नसतात की त्यांना ग्लव्स मिळतील किंवा प्रॉपर मेडिसिन्स मिळतील. ते त्यांचा पोटा पाण्याचा एक व्यवसाय म्हणून ते अक्षरशः हाताने ते साफ करतात. आपला कचरा ते साफ करत असतात आणि त्यांना कुठेतरी आरोग्याला तो त्रासदायक पार्ट एक होतो. तर ह्या लोकांचा प्रश्न. परत जो कचरा आपण तयार करतो, महिन्याला साधारण 12 ते 15 पॅड आपण फेकतो, साधारण तो वर्षाला जातो 150च्या अंदाजापर्यंत एक आकडा जातो. तर एक व्यक्ती, एक स्त्री किंवा एक मुलगी जर 150च्या आसपास घाणेरडे सॅनिटरी पॅड फेकत असेल, तर आपण तर लाखो आहोत आजूबाजूला सगळे. तर हा आकडा किती मोठा होणार आहे. आणि हा एक प्रश्न होता त्याच्या मागचा. प्लस आपल्याला माहितीये की आपल्याकडे फक्त एकच धरती माता आहे आणि आपण फक्त ऐकतो की प्लास्टिकचा कचरा आपल्या जमिनीवर वर्षानुवर्ष राहणार आहे. 500, 1000, 1200 कितीतरी आकडा मोठा आपण बघतो. पण आपण जर मागे वळून बघितलं की प्लास्टिक कधी तयार झालंय, तर ते साधारण 1862च्या आसपास ते निर्माण झालंय. त्यानंतर कुठे कुठेतरी ते वेगवेगळ्या स्वरूपात यायला लागले. तर ज्याला फक्त काही वर्ष झालेत, काही 100 वर्ष, आपण त्याच्याविषयी 500 आणि 1000 वर्षानंतरचं सांगू नाही शकत. त्यामुळे तो पहिला पॅड जो वापरून आपण फेकलेला असेल, तो आजही आपल्याला जमिनीवर सापडेल. त्यामुळे जस्ट आकडा आपल्या डोळ्यासमोर आणा की आपण जेवढा कचरा निर्माण केलाय ह्या बाबतीत, तो अजूनही आपल्या धरती मातेवर आहे. आपल्याला माहितीये की आपल्याला सगळ्या आपल्या बेसिक गरजा, म्हणजे मूलभूत गरजा ज्या आहेत त्या फक्त धरती मातेकडनं मिळतात. आणि त्याच्यावरच आपण जर एक थर साचवला प्लास्टिकचा, तर आज आपल्याला सगळ्या सोयी मिळतात. पण पुढे काय, नेक्स्ट जनरेशनला किंवा पुढच्या पिढीला काय देणार आहे, हा प्रश्न आपण आपला स्वतःला विचारला तर हा कुठेतरी थांबवावा असं मनाला आपल्याला जाणवतं. तर तो कुठेतरी थांबवण्याचं हे सगळं जे होतं, तर त्यात मला तो कप काहीतरी वेगळं खुणवत होता की हे कुठेतरी आपण थांबवू शकतो. तर त्यावेळेला कप हा एक पर्याय दिसत होता. पण जसं मी म्हटलं की एक हाऊसवाईफ आणि प्लस माझा दुसरा जो खर्च होता, त्यामुळे कुठेतरी एक लिमिटेशन होतं. आणि ऑनलाईन मार्केटवर मला जे ऑप्शन दिसत होते मेन्स्ट्रुअल कपचे, तर ते साधारण 1,500 ते 2,000च्या आसपास होते. तर एवढा खर्च केल्यानंतर जी वस्तू माझ्या हातात येणार आहे ती मी वापरणार आहे का, हा माझा स्वतःचा प्रश्न होता. त्यामुळे मला ती वस्तू हातात हवी होती आणि त्यानंतर मी ठरवणार होते की मी ती वापरणार आहे की नाही. तर 2 महिन्यांचा सगळा शोध घेतल्यानंतर मला मेच्या अखेरीला किंवा जूनच्या आसपास मला ती वस्तू मिळाली जवळपास. दुसऱ्या दिवशी जाऊन ती घेतली. घरी आल्यानंतर पाळी नसताना ती वापरून बघितली आणि जून महिन्याचा 2016चा जो माझा पिरियड होता किंवा माझी पाळी यायची वेळ होती, त्याची मी अक्षरशः आतुरतेने वाट बघायला लागले. कारण मला तो कप वापरून त्याचा तो फील कसा असतो, काय असतो ते सगळं बघायचं होतं. तर हा कप ज्याच्याविषयी मी सांगतेय, तर हा याला मेन्स्ट्रुअल कप किंवा मराठीत मी साधं सरळ नाव दिलंय ऋतू कप. कारण मेन्स्ट्रुअल म्हणताना बऱ्याच जणांची जीभ अशी प्रॉपर वळत नाही, मग काहीतरी वेगळं नाव येण्यापेक्षा मराठी माणसाने मराठी नाव दिलेलं सोपं वाटलं. तर ऋतू कप आपण असं एक त्याला सर्वसाधारण मासिकेचा कपही म्हणतात, पण ऋतू कप म्हणून आता बऱ्यापैकी त्याची एक ओळख आहे. तर हा असा कप. आता हा सिलिकॉनचा बनलेला असतो. आपल्याला माहितीये की बेबी बॉटलचं निप्पल असतं, ते आपण सगळ्यांनी बघितलंय, बाळाच्या दुधाच्या बॉटलचं निप्पल. तर ते जे निप्पलचं मटेरियल आहे त्या मटेरियलचा हा कप बनलेला असतो. आपण ज्या भरोशाने बाळाच्या तोंडात ते निप्पल देतो, त्याच भरोशाने हा कप आपण आपल्या शरीरात ठेवू शकतो. हा कप आपल्याला शरीराच्या आत सरकवायचा असतो पाळीच्या वेळेला.
तर हा कप सिलिकॉनचा बनलेला असतो. शरीरात ठेवण्यालायक मटेरियल असतं, जे काही तास किंवा काही स्पॅन पिरियड पर्यंत आपण शरीरात ठेवू शकतो. हा कप अशा पद्धतीने असतो. इथे बंद असतं ते आणि हे त्याचं स्टेम किंवा शेपूट म्हणूया आपण. एक असं नरसाळ्यासारखा त्याचा आकार असतो. हा असा ओपन असतो. याचे असे इथे थोडेसे त्याला हे पण असतात, मेजरिंग स्केल पण असतात आणि इथे काही छिद्र असतात वरच्या भागावर. तर ह्या काही गोष्टी असतात. तर पहिलं जे आपण आहे की कप निवडताना सगळ्यात पहिलं जे विचार करायचा आहे तो मटेरियल. कारण सिलिकॉनच पाहिजे. आपण जर ह्याच्यावर बघितलं Googleवर मेन्स्ट्रुअल कपचं, तर बरेचसे कप्स असे आहेत की ते याच्यात सिलिकॉन प्लस वेगळं मटेरियलने बनवलेले असतात. तर म्हणून असतं TPE म्हणून, तर ते थर्मोप्लास्ट इलास्टोमर म्हणून. तर ते कॉम्बिनेशन असतं रबर आणि सिलिकॉनचं. तर प्लास्टिक आणि सिलिकॉनचं. तर आपण प्लास्टिक अवॉइड करतो. त्यामुळे कधी पण चूज करताना किंवा कपची निवड करताना सगळ्यात पहिलं बघायचं की आपला कप प्रॉपर सिलिकॉनचा आहे का. दुसरं म्हणजे हे स्टेम, हा जो त्याचा शेपटीचा पार्ट आहे हा हवा, कारण हा आपल्याला कप आतमध्ये सरकवताना आणि काढताना याची मदत होते. आणि तिसरं म्हणजे जसं मी म्हटलं की तुम्हाला इथे त्याची छिद्र असतात, ते छिद्र खूप महत्वाचे असतात. कारण हा कप ज्यावेळेला शरीरात जातो तो एक वेगळ्या प्रेशरने आतमध्ये बसतो. तर तो प्रेशर आतमध्ये गेल्यावर प्रॉपर कपला होल्ड करतो किंवा आतमध्ये बसवतो आणि काढतानाही तो प्रेशर आपल्याला ब्रेक करावा लागतो आणि तेव्हा तो कप बाहेर येतो. हे आपलं गर्भाशय आणि योनी मार्गाचं एक छोटंसं मॉडेल आहे, ज्याच्यावर आम्हाला कप विषयी सांगताना सोपं पडतं. तर हा जो आपला योनी मार्ग आहे हा साधारण 5 ते 7 इंचाचा असतो. प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, पण साधारण 5 ते 7 इंचाचा तेवढा आपल्याला योनी मार्गात जागा असते. आणि हा कप आपण जर बघितला तर 2 ते 2.5 इंचाच्या आसपास आपला कप असतो. तर हा कप या पद्धतीने आपल्या योनी मार्गात बसतो आणि अशा प्रकाराने इथलं जे आपलं गर्भाशयातून जे मासिक स्त्राव येतो तो या कपमध्ये साठवला जातो आणि तो या पद्धतीने कप फक्त मासिक स्त्राव आपलं योनी मार्गात बसून गोळा करतो. याची काही टाकायची पद्धत आणि काढायची पद्धत असते. ती फक्त आपण व्यवस्थितपणे समजावून घेतली तर कप घालायला आणि काढायला बिलकुल कठीण नसतो. फक्त एक भीती असते मनामध्ये की आपल्या इथे जागा आहे का, आणि हा एवढा मोठा कप जो हातात बघितल्यावर भीती वाटतेय, तर हा एवढा कप आतमध्ये बसतो का, तर तेवढी जागा असते. आणि कप खूप नरम असतो, त्यामुळे त्याची एक विशिष्ट पद्धतीने घडी करून एक टोक तयार करून त्याला विशिष्ट पद्धतीने पकडून शरीराच्या आतमध्ये जाऊ दिलं तर तो व्यवस्थित आतमध्ये जातो आणि कुठेही टोचत नाही. कारण कपला कुठेही टोकदारपणे असं कुठे काहीच नाहीये, त्यामुळे तो अगदी नरम असतो. त्यामुळे ती भीती नको की शरीरात कप ठेवल्यावर आपल्याला टोचेल का, दुखेल का, तर बिलकुल दुखत नाही. प्लस आपलं हे जे योनी मार्ग आहे तो लवचिक असतो आणि तेवढाच लवचिक कपही असतो. त्यामुळे कप आणि योनी मार्ग याच्यामध्ये हा व्यवस्थित कप असा बसतो योनी मार्गामध्ये. त्यामुळे तो इथे गेल्यानंतर कप आतमध्ये गेल्यावर हरवेल का, हाही प्रश्न राहत नाही. कारण याला सर्व्हिक्स पॉइंट म्हणतात. ते सर्व्हिक्स पॉइंटच्या वरती योनी मार्गातून वरती जायला कुठेही जागा नाहीये आणि हा कप आतमध्ये जाऊन कुठे हरवायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे तुमचा कप असणार आहे फक्त योनी मार्गाच्या आतमध्ये, वरून खालपर्यंत फक्त तो एवढंच ये जा करेल. त्यामुळे आपला कप फक्त इथपर्यंतच जाणार आहे. त्यामुळे कोणाला जर भीती वाटत असेल की आतमध्ये कप गेल्यावर हरवेल का, तर तोही प्रश्न इथे सॉल्व्ह होतो. त्यामुळे प्रश्न तोही इथे हे होतं की कप इथपर्यंतच जाईल, इथून आतमध्ये जाणार नाहीये. ठीक आहे. आतमध्ये टाकायचे काही विशिष्ट पद्धती असतात. काही जणांना हा कप अशा पद्धतीने फोल्ड करून हा यू शेप मध्ये पण असतो किंवा यालाच सी शेपही म्हणतात. कोणी कोणी हा कप अशा पद्धतीने फोल्ड करून एक तिरपा फोल्ड, ट्रायंगल फोल्ड म्हणतात त्याला, जेणेकरून एक टोक तयार होतं आणि हा कप अशा पद्धतीने पकडून आतमध्ये सरकवतात. ज्याची त्याची सोयीची पद्धत आहे, परंतु आतापर्यंत ह्या 5 वर्षाच्या कालावधीत हा एक फोल्ड मॅक्सिमम लोकांना जमतो. अशा पद्धतीने एक फोल्ड करायचा, जेणेकरून हा फोल्ड आतमध्ये जातो आणि
आतमध्ये आपल्याला एक त्याचा त्रिकोण बनलेला दिसतोय. हे जे कपचं स्टेम आहे किंवा शेप्ट आहे, हा कप असा पकडायला सोपा पडतो ज्यावेळेला ही घडी केली आहे. परंतु ज्यावेळेला तुम्ही शरीरात टाकाल त्यावेळेला हे 2 बोटं आपले त्याला अडथळा निर्माण करतील आणि कप आपला तिरपा जाईल. त्यामुळे असा घडी केल्यानंतर ह्या स्टेमच्या पॅरलल समांतर दोघं बोटांनी हा जो आतला भाग आहे तो अशा पद्धतीने घट्ट पकडावा आणि शरीराच्या आतमध्ये सरकवताना सरळ प्रकारे हा कप जातो आणि ज्यावेळेला हा कप आतमध्ये आपण सरकवतोय त्यावेळेला आपले हे 2 बोटेही आपल्या योनी मार्गात जाऊन आरामात तो मध्ये सरळ जातो आणि अशा पद्धतीने आतमध्ये गेल्यावर हा कप सोडून द्यावा. हा सोडल्यानंतर तो पूर्ण उघडतो. उघडल्यानंतर हा कप अशा पद्धतीने आतमध्ये बसतो. कधी जर तुम्हाला वाटलं की कप उघडा नाहीये आणि कधी जर तो नाहीच उघडला तर तो अशा प्रकारे त्याची घडी तयार होते आणि ही अशी घडी जर असली तर हा कप पूर्ण उघडलेला नाहीये समजतं. त्यावेळेला हा कप फक्त खालनं स्टेम पकडायचा त्याचा आणि त्याला एकाच रोटेशनमध्ये एकाच दिशेने फक्त फिरवायचा. एकाच दिशेने फिरवल्यावर ती घडी आहे ती आपोआप उघडणार आहे जेणेकरून ते पूर्ण कप उघडेल. त्यामुळे ही घडी जर पडली तर तुम्हाला लिकेजचा प्रॉब्लेम येईल. कारण ज्यावेळेला ही घडी अशी येते त्यावेळेला तुमचं जे योनी मार्गामध्ये हा कप बसलाय तर ह्या घडी मधून आपला मासिक स्त्राव खाली येऊन तुम्हाला लिकेज येईल. हा कप पूर्ण उघडला पाहिजे ह्या पद्धतीने. त्यामुळे यातला जो मासिक स्त्राव आहे तो पूर्ण याच्यात साठवला जाईल. त्याच्यासाठी ही घडी अशी पडायला नको म्हणून हा कप अगदी नरम घेणंही बरोबर नसतं कारण तो नरम कप घेतला तर तो उघडत नाही पूर्ण. हा कप आता जर बघितला तर असा एक वेगळा आवाज येतो टॉक असा. तर तो कधी पण एक प्रॉपर पाहिजे. त्याचं टेक्स्चर खूप नरम असला तर तो अगदी लेचापेचा झाल्यासारखा होतो आणि मग तो उघडत नाही आणि तो पूर्णपणे आतमध्ये टाकताना आपल्याला प्रॉब्लेम होतो. मग ज्यावेळेला लिकेज वगैरे झालं मग आपण सारखं मग असं होतं की अरे हा कन्सेप्ट चांगला नाहीये. त्यामुळे चेक करताना सिलिकॉन हे छिद्र पाहिजे कपला, पोर्स म्हणतात त्यांना. हा स्टेम पाहिजे कारण हा ज्यावेळेला आपण पकडतोय आतमध्ये टाकायला त्यावेळेला तो स्टेम आपल्याला मदत करतो. प्लस काढताना हा ज्यावेळेला असा बसलाय काढताना आपण ज्यावेळेला कप शोधतो काढताना तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्टेम बोटाला लागतो. तसंच ज्या पद्धतीने आपण आतमध्ये सरकवलंय त्याच पद्धतीने हा कपला 2 बोटांची चिमटी आतमध्ये टाकायची. इथे कपचा हा जो खालचा पार्ट आहे शेपटच्या वरती कपचा बॉटम तळ तिथे आपण हा चिमटा काढणार आहे. चिमटा काढल्यावर ह्या कप मधली जी हवा आहे ती ह्या छिद्रांवाटे बाहेर जाईल आणि याचं जे प्रेशर आहे ज्या प्रेशरने तो कप आतमध्ये पकडला गेलाय तो मोकळा होऊन कप खाली बाहेर यायला मदत होईल. कपला काढताना शेपटी फक्त ओढून काढायचा नाहीये कधीच. तुम्ही स्वतःला इजा करून घ्याल. 2 बोटांच्या चिमटीने कपच्या तळाला चिमटा काढायचा आहे आणि कपचं प्रेशर रिलीज करून कप आधी आरामात खाली घ्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे. हार्डली 2 ते 3 पिरियड्सच्या सायकलमध्ये तुम्ही याच्यात आरामात अगदी व्यवस्थित कप सोबत मॅनेज होऊ शकतात. कोणाकोणाला तर पहिल्या दुसऱ्या दिवशीच अगदी नॉर्मली ते कप सोबत व्यवस्थित मैत्री करतात. परंतु काही जणांना लागतो कारण नवीन कन्सेप्ट आहे. आपण जर आपला पॅड जरी आठवण केली तर फर्स्ट पॅड आपण ज्यावेळेला वापरला त्यावेळेला पॅड कुठे सरळ बसला होता तर कुठेतरी घडी पडली आहे किंवा कुठेतरी डाग पडले हे प्रकार होतच होते. त्यामुळे कपलाही थोडा वेळ द्यावा कारण हा नवीन कन्सेप्ट आहे. कप आतमध्ये असताना जो आपला मासिक स्त्राव आहे तो पूर्णपणे यात गोळा होतो त्यामुळे इकडच्या भागातून काहीही बाहेर येत नाही आणि त्यामुळे आपली जी पॅन्टी आहे ती कम्प्लिटली सुकी असते. त्यामुळे आपल्याला कप वापरताना एक आरामदायी असा म्हणजे एक कोरडेपणा जो पॅडमुळे आपल्याला ओलसरपणा किंवा चिपचिपपणा किंवा डाग पडण्याची जी भीती असते ती कपमुळे आपल्याला कधीच जाणवत नाही कारण कप जे पण आहे ते मासिक स्त्राव यात गोळा करतं. इकडून कुठूनही ती बाहेर येत नाही. त्यामुळे एक वेगळी एनर्जी असते कारण ते चिपचिपपणामध्ये एक आपल्याला थकवा जाणवतो किंवा एक चिडचिडपणा होतो तर हे सगळे कुठेतरी कपमुळे थांबतं. कपमध्ये जो मासिक स्त्राव गोळा होतो तो साधारण पूर्ण आपल्या 4 ते 5 दिवसाच्या सायकलमध्ये साधारण 50 ते 60 ml असा स्त्राव आपला महिनाभरातला म्हटला जातो. हा एक नॉर्मल ॲव्हरेज आहे तेवढा.
कोणाकोणाला जास्तही जातो, तो 80 ml टू 90 ml पण तो ओके म्हटला जातो आणि कोणाकोणाचा अगदीच कमी असतो, 30 ते 40 ml तोही नॉर्मल असतो. पण सर्वसाधारणपणे 50 ते 60 ml चा आपला मासिक स्त्राव पूर्ण सायकलमध्ये 4 ते 5 दिवसाच्या मासिक पाळीमध्ये आपल्याला जातो. तर हा कप साधारण तुम्हाला 20 ते 22 ml कॅपॅसिटीचा असतो. हा माझा जो आहे तो, पण साधारण 30 पर्यंत 25 ते 30 ml पर्यंत पण कप्स आहेत. तर तोही म्हणजे एका वेळेला तुम्ही जर ज्यावेळेला तुम्हाला जास्त फ्लो असतो, कारण 3 ते 4 4 ते 5 दिवसामध्ये साधारण 1 ते 1.5 दिवस किंवा 1.5 ते 2 दिवसच आपल्याला जास्त स्त्राव अंगावर जातो. अदरवाईज आपल्याला एवढा स्त्राव कंटिन्यू 4-5 दिवस नसतो. तर ज्यावेळेला आपल्याला माहिती की आपल्याला पाळीच्या वेळेला पिरियड जसं पॅड जसे चेंज करत होतो, त्याच पद्धतीने आपण कपला जाऊन धुवायचा. तर तो एक अंदाज आपल्याला येतो. म्हणजे साधारण एक म्हटलं जातं की जास्त स्त्राव असेल त्यावेळेला 4 ते 5 तासात तुम्ही कप जाऊन धुवा आणि ज्यावेळेला तुमचा कमी स्त्राव आहे किंवा लो फ्लो आहे, तर त्यावेळेला तुम्ही 8 ते 10 तासात जाऊन कप धुतला तरीही चालतो. कप तुमचा फुल भरणार नाहीये. साधारण आपल्याला अंदाज येतो 2 ते 3 पिरियड्सच्या कपच्या सोबतच्या याच्यामध्ये आपल्याला कळतं. मग आपल्याला त्या हिशोबाने आपलं शरीर आपल्याला कळतं. कप बाहेर काढल्यानंतर कपमध्ये जो स्त्राव गोळा झालाय तो तुम्ही धुवून थंड पाण्याने किंवा गरम पाण्याने धुतला तरी ओके. याला कुठलाही साबण किंवा डिटर्जंट किंवा हँड वॉश किंवा डेटॉल लावायचं नाहीये. कारण सिलिकॉनचं हे जे मटेरियल आहे याच्यासोबत यात जे गोळा झालाय मासिक स्त्राव तो किंवा योनीच्या इथला आपला योनी स्त्राव आहे याचा, कुठल्याही दोघं गोष्टींचा याच्याशी रासायनिक क्रिया होत नाही. त्यामुळे आपल्याला बाकी काहीही गरज नाही पडत आणि आपलं शरीर तेवढं मॅनेज करतं. त्यामुळे सिलिकॉन हा आरोग्यासाठी योग्य पर्याय त्याच्यामुळेच म्हटला जातो. त्याला इंग्लिशमध्ये इनर्ट मटेरियल म्हणतात. सिलिकॉन इज अ इनर्ट मटेरियल. धुवून काढायचा कप आणि पुन्हा दुसऱ्या मिनिटाला त्याची घडी घालून पुन्हा शरीरात आतमध्ये टाकायला तो मोकळा. एक कप तुम्हाला साधारण 5 ते 10 वर्ष आरामात जाऊ शकतो. सिलिकॉन त्याचा शेप बदलत नाही किंवा त्याच्यामध्ये कुठलाही नरमपणा किंवा असं काही वेगळं त्याच्यात आकारात येत नाही. त्यामुळे हा कप असाच्या असा असणार आहे. आणि एक कप तुम्ही जर 5 ते 10 वर्ष पण सोडून द्या, 5 जरी म्हटलं तरी आपण जो आता कचरा आपण एवढा बनवतोय सॅनिटरी पॅड्समुळे, तो कचरा पूर्णपणे कुठेतरी आपण ब्रेक करतोय. त्यामुळे कचराच करत नाहीये. आणि इनडायरेक्टली अजून एक सगळ्यात मोठा प्लस पॉइंट असा असतो की सॅनिटरी पॅड्ससाठी तुम्ही महिन्याला साधारण 100 ते 150 रुपये खर्च करतात. तर हा खर्च कुठेतरी थांबतो आणि एका कपाची साधारण तुम्ही 1000च्या आसपास चांगल्या क्वालिटीचा कप 1000च्या आसपास जर तुम्ही खर्च धरला तर तुमचे 1000 रुपये 5 ते 7 महिन्यात वसूल होतात सॅनिटरी पॅडच्या खर्चाच्या तुलनेमध्ये. त्यामुळे कुठेतरी आपली बचतही होते. तर आर्थिकदृष्ट्या पण हा एक बेस्ट ऑप्शन होतो. आरोग्याच्या दृष्टीने सिलिकॉन असल्यामुळे बेस्ट आणि कचराच करत नाहीये. त्यामुळे पर्यावरणासाठी तर बेस्ट ऑप्शन. ह्या सगळ्या कुठेतरी सगळ्या प्लस पॉइंटच्या गोष्टी होत्या. म्हणून तो कप मी लोकांना सांगते की हा पर्याय का चांगला आहे. आणि त्याहूनही प्लस पॉइंट असं होतं की मी ज्या वेळेला जून 16 पासून हा कप वापरायला लागले आणि मला तो जो काही अनुभव येत होता कप सोबतचा, एक आराम किंवा पावसात जाताना कसलीही टेन्शन नाहीये किंवा आपल्याला कुठेही प्रवासात जाताना काहीच कचरा फेकायचा नाहीये किंवा आपल्याला बॅगमध्ये सॅनिटरी पॅड्स कॅरी करायचे नाहीये. त्यामुळे हे सगळं जे कटकटीचे भाग होते सॅनिटरी पॅड सोबत किंवा रात्री झोपताना बेडशीट्स खराब होणं किंवा आपले ड्रेसेस खराब होणं, डाग पडून, हे सगळं कुठेतरी पूर्णपणे बंद झालं. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला मी अनुभवायला लागले तर मी एक आपलं असतं ना की आपल्या मैत्रिणींना किंवा आपल्या आजूबाजूला जे आपण आहेत त्यांना आपण हे सांगत जातो की अरे हे चांगलं आहे, हे काहीतरी बघ. तर तसं मी माझ्या मैत्रिणींना सांगायला लागले. व्हॉट्सअप सगळ्यात बेस्ट ऑप्शन होतं माझ्याकडे त्यावेळेलाही. त्यामुळे हळूहळू माझ्यासोबत असं एक जण मला कनेक्ट होत गेलं, माझ्याशी जोडत गेले मी ह्या याच्यामध्ये
आणि 2017 पासून मग जरा आम्ही ओपन सेशन सुरू केले, म्हणजे महिला मंडळ किंवा शाळा किंवा कॉलेजेस, गव्हर्नमेंट ऑफिसेस वगैरे असे आम्ही हे लोकांना सांगायला म्हणजे मोठ्या प्रमाणात सुरू केलं. ज्यावेळेला मी आपलं स्लम्समध्ये किंवा अंडर प्रिव्हिलेज किंवा आपला एक ग्रुप असतो आपल्या सोसायटीत, की जे ऑनलाईन मार्केटपर्यंत पोहोचू शकणार नाही किंवा त्यांना हा कुठेतरी एक लिमिटेशन्स असतो तिथपर्यंत पोहोचायला. तर त्या लोकांसाठी मी ज्यावेळेला हे सांगत होते आणि ज्यावेळेला मी त्यांना समजावून सांगताना घरी आल्यानंतर एक सॅटिस्फॅक्शन नव्हतं. कारण ते लोकं ऑनलाईन मार्केटपर्यंत पोहोचणं थोडं मुश्किल होतं आणि मग असं झालं की जे मला ओळखत होते आणि ते सिलिकॉनमध्ये जवळ-जवळ 45 वर्षांहूनही आधी काम करताय. तर ते काकांच्या वयाचे आहेत माझ्या. तर ते म्हटले की "आपण हे बनवू शकतो जर तू सांगितलं मला कसं बनवायचं." सो त्याच्यामुळे माझ्या नावाच्या मागे डिझायनर म्हणून. तर हा कप आपण 2017 मध्ये फेब्रुवारीमध्ये सगळ्यात अगोदर बनवला. त्याच्यामागे कंडिशन हीच होती की याची कॉस्ट अगदी मिनिमम पाहिजे आणि क्वालिटी गुड पाहिजे. तर ज्यावेळेला मी 2017 मध्ये हा कप आणला, तर त्यावेळेला शी कप म्हणून जो फर्स्ट कप आहे इंडियाचा, तो त्या साधारण 1000 होता. तर आपण तेव्हा याची किंमत 50% ठेवली होती. तर हा कप त्यावेळेला 555 पासून आजही त्याच किमतीत आहे. तर हा कप तेव्हापासून सुरू केलाय लोकांना वापरायला. आणि असं झालं की ज्यावेळेला आता आपण ऑनलाईन आहे, पण ज्यावेळेला समोरासमोर असतो आणि ज्यावेळेला तुम्हाला प्रॉडक्ट दिसतो, तर ज्यांना इच्छा असेल ते डायरेक्ट घेऊ शकतात. आणि त्यांना प्लस हा एक पॉइंट असतो की मी त्यांच्यासोबत कनेक्टेड असते फोन नंबरमुळे किंवा इन पर्सन. तर त्यांना हे जी काही पद्धत आहे टेक्निकल पार्ट फोल्ड करणं किंवा त्यांना नंतरही वापरताना काही अडचणी आल्या, तर लगेच ते मला फोन करून कनेक्ट होतात. कारण ऑनलाईन असताना तुम्ही ऑनलाईन जर मार्केटमधून घेतलं, तर तुमचं प्रॉडक्ट आल्यानंतर दरवाजा बंद झाल्यावर तुम्हाला कोणाशी संपर्क नाही करता येत. त्यामुळे तो एक मोठा प्लस पॉइंट माझ्यासोबत झाला, की कपविषयी सांगताना त्यांना एक गॅरंटी होती किंवा एक शाश्वती होती, की मी त्यांच्यासोबत नेहमी असणार आहे. त्यामुळे ते एक विश्वास ठेवून कपसोबत जायला माझ्यासोबत तयार झाले. तर हे सगळं एक जर्नी फक्त मी माझा एक्सपिरियन्स शेअर करून लोकांना सांगते, की हा प्रकार कसा चांगला आहे. सो ह्या प्रकाराने कपसोबत आजपर्यंतच्या माझ्या ह्या 5 वर्षाच्या जर्नीमध्ये साधारण 3300च्या वर माझ्यासोबत सगळ्या मुली किंवा माझ्या मैत्रिणी वगैरे आजपर्यंत माझ्यापर्यंत येतायत. आणि सगळ्यात सॅटिस्फॅक्टरी पार्ट किंवा हे असा की एवढ्या लोकांमुळे आपण कचरा कमी केलाय आणि प्लस आरोग्याच्या हिशोबाने कप जेवढा चांगला आहे, कारण बऱ्याच जणांना स्किनचा प्रॉब्लेम येतो किंवा बरेच प्रॉब्लेम्स असतात, जे ज्याचे त्याचे याच्यानुसार येतातच, शेअर केलेच जातात. तर ते सगळे प्रॉब्लेम्स कुठेतरी कपमुळे बंद झाले. तर त्यांच्यामुळे जो एक आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आलाय, तो सगळ्यात माझा मोठा प्लस पॉइंट म्हटला तरी तो अवॉर्ड म्हणा किंवा हे बाकी अवॉर्ड्स तर आहेतच, पण त्यांची जी स्माईल असते ना कप वापरल्यानंतरचं एक सॅटिस्फॅक्टरी स्माईल असते ना, ती सगळ्यात मोठं बक्षीस माझं. तर या पद्धतीने कप वापरायचा माझा अनुभव मी लोकांना सांगते. साधारण 13-14 वर्षाच्या नंतर मुलीने हा कप वापरला तर चालतो, परंतु तिला प्रॉपर गाईड करणारं कोणीतरी असावं. कारण आजकाल आई वगैरे हा कप वापरत असताना ती मुलगी पॅड वापरायला नाही म्हणते आणि तिला जर कॉन्फिडन्स असेल आणि तिला गाईड करणारं कोणी असेल, तर आपण 13-14 वर्ष, 15 वर्षानंतरच्या मुलींना पण देतो. प्लस याच्यामध्ये आमच्यासोबत गायनेकॉलॉजिस्ट पण आहेत बऱ्यापैकी, कारण 2018च्या एप्रिल ते 2018चा मे त्या 1 महिन्याच्या कालावधीत गायनेकॉलॉजिस्टची जी टीम आहे, फॉक्झी टीम, त्यांच्यासोबत आम्ही एक प्रोग्राम केलेला ऑल ओव्हर इंडिया, पॅन इंडिया कॅम्पेन होतं ते. आणि त्यावेळेला आम्ही जे कप युजर्स होतो, ते आम्ही त्यांना जाऊन डेमो देत होतो. ज्या पद्धतीने मी तुम्हाला आता कप फोल्ड कसा करायचा वगैरे हे जे डेमो दिले, ते आम्ही ऑल ओव्हर इंडिया, तो आमचा एक ग्रुप आहे ग्रीन द रेड, त्या ग्रुपने हा फुल कॅम्पेन आम्ही चालवला. तेव्हापासून बऱ्यापैकी गायनेकॉलॉजिस्ट आमच्यासोबत आहेत आणि ह्यात त्यांची आम्हाला मदत होते. त्यामुळे हा एक गायनेकॉलॉजिस्ट डॉक्टरांसोबतचा आमचा प्रवास सुरू आहे. कपची काळजी खूप सोपी आहे. कप वापरायचं टेक्निक खूप सोपं आहे. कप हा अशा पद्धतीने एक छोट्याशा पाउचमध्ये येतो, कापडी पाउच.
त्यामुळे एक सेकंड, त्यामुळे तो कॅरी करायलाही खूप सोपा असतो. हा असा एक कापडी पॅड पाऊच असतो ज्याच्यात हा कप ठेवला जातो आणि अशा पद्धतीने एक छोटीशी पोटली तयार होते कप सांभाळायला. आणि ही पोटली आपण जी बॅग आपल्या सोबत नेहमी कॅरी करतो त्या बॅगमध्ये हा आरामात कुठेही कोपऱ्यात बसतो. त्यामुळे आपल्याला ते टेन्शन नसतं की आपला पिरियड्स कुठेही आलाय आणि आपल्या सोबत आपला कप नाहीये. त्यामुळे हा छोटासा कप आपल्या बॅगेत कुठल्याही कोपऱ्यात बसला तर आपल्या सोबत हा नेहमी असतो. सो बऱ्यापैकी जे पण कप विषयीचे प्रश्न आहेत ते मी हे केलेत, समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. नंतर काही असतील प्रश्न तर मी त्यात अजून ऍड करेन. दुसरा पर्याय जो म्हटला जातो तो हा कापडी पॅड. तर हे कापडी पॅड आहे कारण मुलगी ज्या वेळेला तिचा पहिला पिरियड येतो त्यावेळेला तिला बऱ्याच जणींना आता प्लास्टिकचे सॅनिटरी पॅड द्यायची इच्छा नाही होत ज्या वेळेला ते हे पर्याय बघतात. तर हा कापडी पॅड अशा पद्धतीचा असतो. याला इथे टच बटन्स असतात आणि हा टच बटन अशा पद्धतीने आपण पाठीमागे लावतो आणि हे जे आहे हे पॅन्टीमध्ये चिटकवतो. अशा पद्धतीने तो पॅड पॅन्टीला लावला जातो. तर इथे आपला जो पण मासिक स्त्राव आहे तो इथे गोळा होतो. आणि कपडा ज्या वेळेला असतो तर पाणी किंवा आपलं जे पण मासिक स्त्राव आहे तो ज्या वेळेला कपड्यावर पडतं तर ते तिथल्या तिथे शोषलं जातं, ते असं पसरत नाही. कारण प्लास्टिकच्या पॅडवर पाणी असं आपलं जे मासिक स्त्राव आहे ते पसरत जातं, त्यामुळे ते सगळं ह्या बाजूंनी वगैरे ते पसरतं. पण कपड्यावर आपला जो मासिक स्त्राव आहे तो बरोबर मध्यभागी जमा होतो. आणि याच्या आतमध्ये पण कपड्याचे काही थर आहेत. याची एक शिवायची विशिष्ट पद्धत आहे. प्लस याला इथे एक आतमध्ये एक प्रिव्हेंटिव्ह लेअर आहे. तर तो त्याच्यामुळे आपल्याला खालच्या बाजूला डाग नाही पडत. आपण जे पण कपडे वापरतोय त्याला खालून डाग नाही पडत. हा प्रिव्हेंटिव्ह लेअर आपले मासिक स्त्राव इथे व्यवस्थित साठवतो. धुवायची पद्धत अगदी सोपी आहे. हा जो वापरलेला आपला पॅड आहे 4-5 तास वापरू शकतो आपण. हा पॅड आपण धुताना याला थंड पाण्यात आपण साधारण 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास आपण याच्यामध्ये थंड पाण्यात भिजवायचा. थंड पाण्यात यासाठी भिजवायचा कारण हे जे रक्ताचे आपले जे डाग आहेत ते थंड पाण्यामध्ये मोकळेपणाने निघून जातात. गरम पाणी जर तुम्ही टाकलं तर आपले जे रक्ताचे डाग आहेत ते घट्ट होतात आणि मग आपल्याला इथे विचित्र प्रकारात त्याचा आकार दिसतो. जर तुम्ही थंड पाणी वापरलं तर रक्ताचे डाग स्वच्छ होतील. नंतर तुम्ही ते पाणी निथरवून टाका आणि मग हा पॅड एकदाचे रक्ताचे डाग निघाल्यानंतर हा पॅड तुम्ही गरम पाण्यात धुतला तरी चालेल. हलकासा साबण लावून हलकासा ब्रश लावून याला घट्ट पिळून घ्या. फक्त याला सगळ्यात शेवटी अशा पद्धतीने तुम्ही उन्हात सुकवायला टाका. या अशा पद्धतीने टाका किंवा या अशा पद्धतीने पण तुम्ही टाकलं तर आतला जो थर आहे, आतले जे 3-4 थराचे जे कपडे आहेत ते पूर्णपणे मोकळेपणाने सुकतील. फक्त आपल्याला साधारण 4 ते 5 पॅड्सचा सेट पाहिजे आणि तो सेट जर असा असला आपल्याला 5 ते साधारण 4 ते 5 वगैरे, तर साधारण तेवढा आपल्याला 3 ते 4 वर्ष आरामात चालतो. त्यामुळे तिथेही आपलं आर्थिक बचत असते. आणि कपडा जरी पॅडमॅन सांगून गेलाय की कपडा, पण तो म्हटलाय की गंदा कपडा इस्तेमाल न करो ना की कपडा. आपण रोज तर आपले कपडे धुवून स्वच्छ करून कोरडे करून वापरतो. तोच कन्सेप्ट, तोच प्रकार आपल्याला या 4 ते 5 दिवसात कापडी पॅड मध्ये आहे. फक्त त्याची काळजी कशी घ्यावी एक वेगळ्या पद्धतीने. बाकी उन्हात सुकवा, स्वच्छ धुवा, रक्ताचे जे पण डाग आहेत ते काढून टाका थंड पाण्यात आणि उन्हात सुकवल्यानंतर कडकडीत सुकल्यानंतर तो तुम्ही आरामात वापरू शकता. तर ह्या पद्धतीने ज्या नवीन मुली आहेत ज्यांचा पिरियड सुरू झालाय त्यांना आपण कप द्यायला थोडं घाबरतो, तर त्या मुलींसाठी हा पॅड, किंवा ज्यांना कप वापरायची एक भीती आहे की आतमध्ये मी कसं सरकवणार आहे, तर ज्यांची भीती डोक्यात आहे त्यांनी कपड्यांवर पण शिफ्ट केलं स्वतःला तरी चालेल. शेवटी काय आहे की आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले पर्याय ते फक्त बघा आणि तुम्हाला जे सोयीस्कर असतील ते बघा. पण कप विषयी काहीही असेल तर त्या पद्धतीने तुम्ही मला कॉल करून विचारू शकतात किंवा कापडी पॅड विषयी काही असेल तर विचारू शकतात. तर ह्या पद्धतीने हे 2 प्रकार आहेत.
की जेणेकरून आपण आरोग्यही सांभाळतोय, पर्यावरणही सांभाळतोय आणि आर्थिक बचतही आपली करतोय. तर ह्या प्रकारात कप आणि कापडी पॅड विषयीची माहिती. आता काही प्रश्न असतील तर विचारू शकतात. येस मॅम. पुन्हा एकदा मी प्रेक्षकांना विनंती करते, कुणाचे काही प्रश्न, शंका असतील तर कृपया ते चॅटबॉक्समध्ये टाका, म्हणजे त्याचं निरसन करता येईल. मॅम, तोपर्यंत काही प्रश्न आपण मी घेऊया. तुम्हाला हवं तर माझा नंबर इथे देऊ सॉरी समृद्धी. सॉरी. बोल. नाही मॅम, कंटिन्यू करा. हां, काय नाही. चॅट बॉक्समध्ये मी माझा नंबर देऊ शकते कारण ह्याविषयी कोणाला कधीही काहीही अडचण किंवा अजून माहिती हवी असेल किंवा त्याविषयी काही प्रश्न असतील आणि डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट केला तरीही चालेल. तर त्यामुळे तो मी तुम्हाला आता इथे देऊन ठेवते. हवं असलं तर सेव्ह करून घ्याल. ओके. थँक्यू मॅम. जनमानसात अजून कप रुजवणं कठीण का जातंय? हा कन्सेप्ट लोकांपर्यंत एवढा पोहोचलाच नाहीये आणि सगळ्यात भीतीदायक म्हणजे की तो आतमध्ये सरकवायचा आहे योनी मार्गात, हा सगळ्यात मोठा बाऊ म्हटला जातो. कारण आतापर्यंत आमच्या जे पण हे लक्षात आलंय की आपल्याला आपलं शरीरच माहिती नसतं. आपल्या शरीराची जी एक अॅनाटॉमी म्हटली जाते तीच आपल्याला माहिती नसते. त्यामुळे आपल्याला हेही माहिती नसतं की योनी मार्गात एवढी जागा आहे आणि कप तर एवढासाच आहे, तो तिथे बसू शकतो. ह्या गोष्टी डॉक्टर अर्चना इथे आहेत, त्या जास्त आपल्याला तर डॉक्टर अर्चना, तुम्ही मला यात मदत केली तर मला आवडेल प्लीज. एक्चुअली मैम मैं डॉक्टर वाली डॉक्टर नहीं हूँ, मैं टीचर वाली डॉक्टर हूँ। ओके, सॉरी अर्चना मैम, नो प्रॉब्लम, क्योंकि आपके नाम के आगे मुझे डॉक्टर जी, जी। दिखा तो मुझे लगा कि कोई डॉक्टर अगर मेरे साथ है तो और भी अच्छा, सोने पे नहीं। सुहागा हो जाता है, बाकी कुछ नहीं. जी। ओके. मी स्वतः तुमच्याप्रमाणे चतुरंगमुळे प्रेरित होऊन कप वापरते. वैयक्तिक पातळीवर विद्यार्थिनींमध्ये, मैत्रिणींमध्ये सांगून 10 पैकी 2च तयार होतात. हो, असू द्या. 2 अदिती 2 जरी तयार झाल्या ना, तरी त्या 2 जणींचा जो कचरा कमी होतोय ना, तो सगळ्यात आपला मोठा प्लस पॉइंट होतो. आणि त्या 2 जणी ज्यावेळेला कप सोबत कम्फर्टेबल होतात ना, त्या अजून 4 जणींना सांगतात किंवा 10 जणींना सांगतात. त्यामुळे हे जे एक प्रकारात जे चालतं ना, ते खूप वेगळ्या प्रकारामध्ये आपल्याला रिझल्ट्स देऊन जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही माझंच जर घेतलं तर 2016 मध्ये मी जे स्वतः एक कपवर सुरू करून मी ज्या पद्धतीने आता एवढ्या म्हणजे फक्त ऋतू कप सोबत 3300 चा आकडा, कारण माझ्या ते डायरीवर लिहिलं जातं हिशोब म्हणून. कारण मी ते कप्स ज्या मॅन्युफॅक्चरर कडून मागवते तो एक माझा हिशोब असतो म्हणून तो आकडा मला कळतो. पण ज्यावेळेला मी असे सेशन्स घेतेय 5 वर्षापासून आणि ज्यावेळेला माझ्यासोबत कनेक्ट होऊन किंवा ही माहिती ज्यांना समजते आणि ते ऑनलाईन मार्केटवर जाऊन प्रॉडक्ट्स घेताय आणि वापरतायत ना, तर तो कितीतरी प्रकारात, कितीतरी पटीने तो जास्त मोठा आकडा आहे. तर त्या हजारो जणी आहेत जे कपला शिफ्ट झाल्या आहेत माझ्या त्या सांगण्यामुळे. त्यामुळे ह्या याच्यात तुम्ही असं हे नको अदिती की 10 पैकी 2च तयार होतायत. त्या 2 तयार झाले, हा आपला प्रॉफिट आहे. एक्स्ट्रा म्युकस और वजायनल सिक्रेशनमुळे कप सरकायचे चान्सेस नो. कारण त्याचं जे मी म्हटलं ना, की त्याचे जे पोर्स आहेत किंवा जे छिद्र आहेत आणि त्याच्यामुळे तो कप ज्या पद्धतीने एक व्यवस्थित घट्ट तिथे प्रेशरने बसतो योनी मार्गात, तर ते जे प्रेशर आहे आपण जो ब्रेक येईल खाली. तो असा कप म्हणजे तुम्ही कप घातलाय आणि उभे राहिलात आणि कप खाली पडेल असं नाही होत कधी. तो प्रॉपर त्या प्रेशरमुळे बसतो आणि तो प्रेशर तुम्ही ब्रेक केला तरच तो कप खाली येतो. बऱ्याचदा असं होतं की काही जणींना कप सापडतच नाही कारण त्यांचा हा योनी मार्ग जरा मोठा असल्यामुळे आणि हा कप छोटा असल्यामुळे तो कप वरती जाऊन बसतो आणि मग तुम्हाला त्याचं ते शेपटं पटकन हाताला लागत नाही. तर त्यावेळेला मी बऱ्याच जणी अशा कुठेतरी अडकून बसतात की आता आम्ही कप हरवला का आमचा, मग आम्हाला गायनॅककडे पळायला लागेल का? पण एक काही विशिष्ट पद्धत असते म्हणजे साधारण शांतपणे बसून
तोंडाने श्वास घेऊन पोटावर एक प्रेशर आणून तो कप हळूहळू सरकवला जातो आणि कप खाली येतो. त्यामुळे बरेचसे प्रश्न असतात, तर ते हळूहळू आपण त्या कप सोबत हे झालो की ते आपल्यालाच सोडवता येतात. मॅम याआधी मेन्स्ट्रुअल विशाखा कपच्या ढोपे साईज यांचा एक प्रश्न राहिलाय. हां, हां. मेन्स्ट्रुअल कपच्या कपच्या साईज साईजबद्दल या हां. कपच्या साईजबद्दल म्हणाल तर माझा असा अनुभव आहे, की आपलं हे जे योनी मार्ग आहे हे लवचिक असल्यामुळे आणि कप पण एक प्रॉपर टेक्स्चरचं असल्यामुळे सिलिकॉन असं असतं, की स्वतःला तिथे जाऊन प्रॉपर बसवतं त्या टेम्परेचरमध्ये. त्यामुळे माझ्या हिशोबाने जर तुम्ही म्हणाल तर मला कपच्या साईजमुळे फरक नाही पडत. मी खूप याच्याने फर्मली सांगते, की वन साइज फिट्स ऑल. एक साइज सगळ्यांना फिट होते आणि ह्या 5 वर्षाच्या माझ्या जर्नीमध्ये किंवा प्रवासामध्ये असे पण जोड्या आहेत, म्हणजे मुलगी आणि आई. तर ती 23-24 वर्षाची मुलगी आणि तिची आई जी 50च्या वरची आहे. तर त्या दोघी पण ह्या साइजच्या कपमध्ये कम्फर्टेबल होऊ शकतात. किंवा अगदी नाजूक-साजूक मुलगी आणि वजन भरपूर असलेली मुलगी, असा पण डिफरन्स असेल तरीही कपच्या साईजने फरक पडत नाही. त्यामुळे साईजच्या हिशोबात गोंधळ न घातलेला बरा. स्टँडर्ड साईजचा कप ओके. कारण मला असं वाटतं, की तो कुठेतरी एक मार्केटिंग कन्सेप्ट आहे. कारण 15 ते 20-22 पर्यंत एक, 22-23 नंतर साधारण 30 पर्यंत एक आणि 30 वर्षानंतरच्यांनी मोठा कप घ्यावा असं काही नाही. मी आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारातले 9 ते 10 कप्स वेगवेगळे वापरलेत. कप हा कप असतो, आतमध्ये सरकवायचा, तो आतमध्ये जाऊन बसतो. आपलं जे पण पाळीचं लिक्विड आहे, मेन्स्ट्रुअल फ्लुइड आहे किंवा वन साइज फिट्स ऑल. जास्त त्याच्यामध्ये आपण किंतूपर्यंत फाटे फुटतात. हाऊ ऑफन शुड आय एम्प्टी माय मेन्स्ट्रुअल कप? प्रियंका, जसं मी म्हटले, की ज्यावेळेला आपल्याला जास्त स्त्राव असतो, आपलं 1.5 ते 2 दिवसाचा प्रत्येकाला माहिती असतं, कोणाला पहिला, दुसरा किंवा कोणाला दुसरा, तिसरा जास्त हेवी फ्लोचा असतो पिरियड. त्यावेळेला तुम्ही 4 ते 5 तासात जाऊन कप चेंज करा. काढून बघा. 1-2दा थोडीशी त्याच्यावर नजर टाका. तुम्हाला अंदाज येईल तो किती भरलाय. तो जर अर्धा असेल तर तुम्हाला अजून पुढचा 1 तास नेक्स्ट टाईम तुम्ही 1 तास वाढवून आरामात धुवू शकतात. इन केस कधी जर कोणाला प्रॉब्लेम आला, की माझा कप फुल झाला तर, कप कधीही फुल झाला तर हे जे छिद्र आहेत कपचे, यातून तुमचा स्त्राव बाहेर पडत जाईल आणि तुम्हाला एक बुडबुडे आल्यासारखं सेन्सेशन येईल. जसं गॅस पास होतो ना, त्या पद्धतीने. कप तुम्हाला सांगतो, की तुमचा कप फुल झालाय. तो बुडबुड्याच्या स्वरूपात तुम्हाला एक इंडिकेशन देतो आणि तुम्हाला कळतं. पण ह्या 5 वर्षाच्या माझ्या जर्नीमध्ये फक्त मोजून 4 जणींचा अनुभव आहे, की कप कसा फुल झाला आणि त्यांना कसं फील झालं. त्यामुळे कप तेवढा फुल होतच नाही. साधारण हेवी फ्लोमध्ये 4 ते 5 तास किंवा 3 ते 4 तासात जाऊन कप धुवा आणि लो फ्लोमध्ये 8 ते 10 तासामध्ये कप धुतला तरीही चालतो. कप कलरमुळे हीट ॲब्झॉर्प्शनमध्ये काही फरक पडतो का? नो. नाही होत काही. कारण तेवढी हीट कुठे नसते. हा जो कप ज्यावेळेला बनवला जातो, तर याची लास्ट प्रोसेस आहे 180 डिग्रीजला हा उकळला जातो. त्याच्यापेक्षा हीट तर दुसरी कुठे जास्त येणार नाही. त्याच्यामुळे हा प्रश्न कुठेच आपण त्याला होकार-नकार नाही. सरळ मोठा नो. मॅम सोनल घाडी आपल्याला विचारते की मेन्स्ट्रुअल कप पूर्णपणे सेफ आहे का आणि याचे काही साईड इफेक्ट्स वगैरे होऊ शकतात का? आजपर्यंत तरी अजून काही साईड इफेक्ट्स आम्हाला नजरेत आले नाहीये. त्यामुळे अजून तरी काही नाही आणि पूर्णपणे सेफ याच्यासाठी कारण तो सिलिकॉनचा बनलाय. त्यामुळे सिलिकॉन हा सेफ असतो. त्यामुळे तो सेफ आहे म्हणून छाती ठोकपणे आम्ही सांगतो. हा कप वापरण्यासाठी आपल्याला गायनेकॉलॉजिस्ट किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज आहे का? डॉक्टर जर स्वतः वापरत असतील किंवा त्यांना मेन्स्ट्रुअल कपचा कन्सेप्ट पूर्णपणे माहिती असेल ना,
तर त्या होकार देतात. अदरवाईज खूप सारे डॉक्टर्स अगोदर सरळ सरळ नाही म्हणायचे की हा प्रकार चुकीचा आहे, वापरू नका. ओके. कारण त्यांनी कधी बघितलेलाच नाहीये, वापरलेलाच नाहीये, तर त्यांचा अनुभव आपण कसा घ्यावा हा एक प्रश्न मीच विचारीन. पण आतापर्यंत जो काही एक ग्रुप तयार झालाय, तर कधी त्यांचा अनुभव विचारलात ना, तर कप म्हणजे किती जवळचा मित्र आहे ह्याविषयी अगदी म्हणजे भरभरून मी तर म्हणजे 4 काय तास अजून 5 तास पण बोलीन या विषयावर. त्यामुळे कप सोबतचा एक वेगळी जर्नी आहे. कपमुळे खूप सारे वेगवेगळे प्लस पॉइंट्स आपल्याला बघता येतात. इज इट ओके टू यूज ड्युरिंग एक्सरसाइज लाइक रन अँड एक्सेट्रा? हो. मानवीन, येस. कारण कप ज्यावेळेला तुमच्या शरीरात असतो ना, तो कुठलाच तुम्हाला बाहेरून फ्लो येत नाही. त्यामुळे स्टेनिंग किंवा डाग पडायची भीती किंवा एक्सेस फ्लो वगैरे काहीही नसतं. त्यामुळे तुम्ही शीर्षासन करा, स्विमिंग करा, सायकलिंग करा, एनिथिंग जे तुम्हाला स्टॉप करत होतं ना पिरियड्समध्ये पॅड्स वापरण्यामुळे तुम्हाला जे रोखत होतं ना, ते सगळ्या गोष्टी कप तुम्हाला अलाव करतो. त्यामुळे कप वापरताना बऱ्याच जणी तर पिरियड मध्ये आहेत हेच विसरून जातो. मॅम, हाऊ डू यू रिमूव्ह अ मेन्स्ट्रुअल कप विदाउट मेकिंग अ मेस? या द सेम थिंग प्रियंका. आपण ज्या पद्धतीने त्याला आतमध्ये टाकलाय त्याच पद्धतीने त्याला काढताना जस्ट कप लोकेट करायचा 2 बोटांनी. कपचा हा जो बॉटम पार्ट आहे, बेस पार्ट आहे, तळ आहे कपचा, त्याला चिमटी काढायची. त्याला चिमटी घेऊनच त्याच्यातला प्रेशर आपण लूज करायचा आणि मगच तुमचा कप खाली येतो आणि तो खाली करायचा. याच्यामध्ये समजा पडलं, यातलं जे काही स्त्राव आहे ते पडलं तर पडलं, ओके. ते आपलं मेन्स्ट्रुअल फ्लुइड आहे, आपला कप आहे, आपण जिथे आहोत ती आपली जागा आहे, वॉशरूम आपलं आहे. पडलं तर पडलं, ओके. त्याने काही फरक नाही पडत. एकदा पडेल, दोनदा पडेल. तुम्ही ऑफिसमध्ये पण असाल तर सुरुवातीला एखाद वेळेस पडलं तर ओके, पाणी असतं आपल्याकडे. तुम्ही जर ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे असाल आणि तुम्हाला पाण्याचं जर टेन्शन असेल की तिथे पाणी चांगलं आहे नाहीये, एक पाण्याची बॉटल तुम्ही कॅरी करा. आणि हार्डली याला ग्लासभर पाणी लागतं काढल्यानंतर धुवायला. त्यामुळे पाणी पण तुम्हाला भरमसाठ लागते असा पण प्रकार नाहीये. त्यामुळे पाणीही कमी लावतो हा कप त्याच्या मागे. पाण्याची इनडायरेक्टली बचत होते. आपण सुरुवातीला थोडंसं कुठेतरी 19-20 झालं तर थोडंसं कप थोडासा इकडे तिकडे झाला तर पडू शकतं. पण खूप काही घाणेरडा प्रकार पसारा करतोय अशातला प्रकार नाहीये. कप खूप शांतपणे तुम्हाला सगळं आरामात करू देतो. नो वरीज, मेस नाही होत. मेन्स्ट्रुअल सायकल झाल्यावर कप कसा स्वच्छ करायचा? बॉईल वगैरे करायचा का? हो. सुरुवातीला बॉईल करून घ्या. छोटं भांडं जर आपण किचनमध्ये वापरत असू तर पाणी बॉईल करा, स्विच ऑफ करा, गॅस बंद करून मग कप त्यात टाका आणि कप त्याला तसे त्या पद्धतीने स्टरलाइज करा. पिरियड्स संपल्यानंतरही त्याच पद्धतीने 5 मिनिटं कप 5 मिनिटं पाणी बॉईल करा, उकळवून घ्या 5-7 मिनिटं आणि मग बंद करून त्यात कप सोडा, स्टरलायझेशन होऊन जाईल. आजपर्यंत मी एकही कप माझा कधीच बॉईल करून उकळवून स्टरलाइज केला नाहीये. कारण आय बिलीव्ह इन द मटेरियल. सिलिकॉन जर असेल तर तुम्ही डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवू शकतात. एक Amazonची लिंक शेअर केली आहे, कसली आहे ती? कप ऑर्डर करण्यासाठी Amazonची लिंक खाली देत आहे. पार्थ डोंगरे. पार्थ, कुठली लिंक आहे ही? हॅलो पार्थ. हॅलो मॅम. हा पार्थ, कुठली लिंक आहे ही? हो मॅम, तुमची जी ऋतुकपची वा वा, ऑर्डर आहे थँक्यू. तर माझीच ती ऍड तू हो सुरू केली, थँक्यू. हो मॅम, तिथे काही जण विचारत होते, त्यामुळे मग ओके, तुमची अमेझॉनची लिंक तिथे दिली आहे, त्यावरून ते ऑर्डर थँक्यू देऊ पार्थ. शकता. नाही थँक्यू. वेलकम मॅम. कंपल्शन नाहीये. फक्त कप चूज करताना 3 गोष्टी लक्षात ठेवा. सिलिकॉन मटेरियल प्रॉपर, त्याला पोर्स पाहिजे, छिद्र पाहिजे, त्याला स्टेम पाहिजे. ह्या 3 गोष्टी मस्ट. 4थी गोष्ट, तुमच्या पाकिटाला त्याची किंमत जेवढी झेपते तेवढे खर्च करा आणि एकच कप घ्या. एक कप तुम्हाला बरेच वर्ष चालणार आहे. त्यामुळे दुसरा खर्च करण्यापेक्षा दुसरा कप जर तुम्हाला खर्च करावा असं वाटत असेल तर आपल्या घरात ज्या आपल्याला मदत करतात ना, भांड्यांना मावशी येतात, ताई येतात, ज्या पण मुली येतात, त्यांना आपण एक घ्या, एकीला गिफ्ट करा. बाय 1 गिफ्ट 1.
असं केलं तर अजून आपण त्यांनाही आराम देतोय आणि आपणही कुठेतरी एक चांगली गोष्ट पुढे पास ऑन करतोय. सो हे ऋतुकप माझं आता 15 तारखेलाच लॉन्च झालंय. ऍक्च्युली ती गरज होती, कारण माझ्या ज्या यूज करणाऱ्या आहेत त्या पाठीमागून चिमटा काढायच्या, की अरे तुझा कप जर एवढा चांगला आहे तर अमेझॉनवर का नाही? आणि मग ते प्रत्येक वेळेला 1 to 1 कनेक्ट होताना मग असं वाटतं, की अरे कुछ तो भी गडबड होगी, इसीलिए वो ला नहीं रही अमेझॉन पे. असं पण कुठेतरी ते इन्सिक्युरिटी असते. त्याच्यामुळे मग गरज होती म्हणून हळूहळू एक एक रिस्क घेत गेलीये लाईफमध्ये. तर अमेझॉनवर 15 तारखेलाच माझा आलाय. सो पार्थने माझं काम सोपं केलंय. थँक्यू वन्स अगेन. तर हे या पद्धतीने आहे. पण कप आहे. कुठलाही कप घ्या. तुमच्याकडे जरी अगोदरपासून असेल तरीही त्यात काहीही अडचण येत असेल, मी माझा नंबर दिलाय. कधीही कॉल करा. कपसाठी माझा 24 तास फोन ओपन असतो. त्यामुळे अगदी म्हणजे बिनधास्तपणे ह्याविषयी काही असेल तर आरामात कॉल करून मला कनेक्ट व्हा. क्लॉथपॅड विषयी सांगायचं तर आपण बऱ्याचशा लोकांसोबत कनेक्टेड असतो. तर प्रत्येकाला क्लॉथपॅड घेणं जमतंय असं नाही. तर ज्यांना क्लॉथपॅड शिकायची इच्छा असेल स्वतःसाठी, आपला क्लॉथपॅड आपण बनवायचा कसा, तर त्याच्यासाठी पण आपण वर्कशॉप कधीही घेतो. त्यामुळे तसं काय असेल किंवा कोणाला पुढे जाऊन स्लम्समध्ये वगैरे शिकवायचं असेल, कारण असतात मुलं व्हॉलंटियर्स असतात. त्यामुळे ते असे कम्युनिटी सेंटर्सशी वगैरे कनेक्टेड असतात. तर तसे पण मी घेते. तर स्वतःसाठी आपल्या घरातल्या वस्तूने आपला क्लॉथपॅड कसा बनवावा हे मी शिकवते आणि तो आपला फ्री ऑफ कॉस्ट असतो. मी आजपर्यंत कधीही कुठल्याच वर्कशॉपसाठी वगैरे 5 पैसे कधी मला मीर सरांनी पण विचारलं होतं, "मॅडम तुमचं मानधन काय आहे?" म्हटलं, "जर आपण समोरासमोर भेटलो तर 1 कप कॉफी द्याल फक्त. बाकी काही नाही मागत," म्हटलं मी. "पण ह्याविषयी माझी बडबड तुम्ही झेलाल एवढी गॅरंटी द्या," म्हटलं मला. एवढंच होतं. दिवसभरात वॉशरूमला जाण्याचा काही प्रॉब्लेम नाही. येस, हा एक पॉइंट मी सांगायचं राहिले. कप आतमध्ये असताना तुम्ही युरिन पास करू शकतात. फक्त 2 नंबरला जाताना कप काढून ठेवावा. कारण ज्यावेळेला आपण आपला स्टूल पास करतो, तर कप ह्या पद्धतीने आपल्या शरीरात असतो. आपलं ब्लॅडर युरिनरी ब्लॅडर पुढे असतं. त्यामुळे याचा प्रेशर कपवर नाही येत. त्यामुळे कप युरिन पास करताना काहीही प्रॉब्लेम नाही. पण ज्यावेळेला आपला मल पास करत असतो, तर हा सॉलिड पार्टिकल असतो आणि कधी-कधी याचा प्रेशर कपवर येतो आणि कप खाली सरकायची शक्यता असते. त्यामुळे कप असं 2-3 याच्यामध्ये झालंय, की मोशन पास करताना कप पण खाली सटकून गेलाय आणि ज्यावेळेला आपण एकदा कप सोबत असतो, तर परत आपण सॅनिटरी पॅडवर यायला तयार नाही होत. त्यामुळे परत कपच हवा असतो. म्हणून मग आपला कप सांभाळायचा असेल, व्यवस्थित जपायचा असेल, तर ज्यावेळेला आपण मोशन पास करतो, कप काढून ठेवावा. युरिन पास करताना कप तसाच ठेवला तरीही चालतो. तुम्ही दाखवलेले कॉटन पॅड मार्केटमध्ये अवेलेबल आहेत का? हो, अवेलेबल आहेत. माझ्याकडेही असतात. साधारण 150 पर्यंत वगैरे त्याची एकाची कॉस्ट असते आणि साधारण आपण 4 ते 5 चा सेट आपला ठेवला, तर त्याचं नाव काय ऋतू क्लॉथपॅड. अजून तो Amazon वगैरेवर नाही आला. तो जस्ट आपल्यातच असतो. पण मोस्टली म्हणजे 4 ते 5 चा सेट असेल तर आरामात 3 ते 4 वर्ष आरामात काढू शकतो आपण. फक्त त्याची ती धुवायची पद्धत लक्षात ठेवायची, सुकवायची पद्धत लक्षात ठेवायची. ओके. अजून काही? वी डू नॉट लूज व्हर्जिनिटी युजिंग मेन्स्ट्रुअल कप. नो श्रेया. व्हर्जिनिटी लूज करणं एक खूप वेगळा कन्सेप्ट आहे. टेक्निकली कप यूज केल्यामुळे तुमचा जर हायमेन ब्रेक झाला, तर दॅट डझंट मीन की तुम्ही तुमची व्हर्जिनिटी लूज केली आहे. व्हर्जिनिटी तुमची सेक्समध्ये आल्यानंतरच तो हायमेन ब्रेक होईल, की टेक्निकली व्हर्जिनिटी लूज करायची डेफिनेशन आहे. पण कपने तुमचा हायमेन थोडाफार ब्रेक होऊ शकतो, बट इट डझंट मीन दॅट यू लूज युअर व्हर्जिनिटी. सो रिलॅक्स. ओके. अजून दीर्घकाळ घराबाहेर काम करणाऱ्यांसाठी आणि प्रवासासाठी उपयुक्त आहे का? हो. आणि आजकाल आपल्याला कुठेही प्रवास करताना आपल्याला फुटबॉल आहे, ट्रॅव्हलिंग करताना वगैरे
किंवा हॉटेल्समध्ये वॉशरूम इझिली अवेलेबल होऊ शकतात, त्यामुळे इतका इश्यू नाहीये. मला जस्ट एक शेअर करावंसं वाटेल. 2018 मध्ये एक प्रज्ञा पटेल म्हणून आहे, ती व्हिज्युअली चॅलेंज्ड आहे. तिला विजन खूप कमी प्रमाणात आहे. तर कुठून तरी ती माझ्याशी कनेक्ट झाली आहे आणि तिला बिलकुल दिसत नाही आणि तिचा जानेवारी 3ला वाढदिवस असतो. पहिल्यांदा ती कप वापरायला घेतला तिने आणि प्रवासाला निघालेली. ती कोकणात कुठेतरी जस्ट फिरून येणार होते, संडे वगैरे होता. पण त्या पठ्ठीने कोणालाच सांगितलं नाही की ती कप वापरतीये त्या दिवशी. पहिला दिवस होता तिचा. जिथे जिथे फूड मॉल आला तिथे तिथे जाऊन तिने मस्त स्वच्छ केला, पुन्हा वापरला आणि पिरियड संपल्यानंतर 4-5 दिवसांनी मला फोन करून सांगितलं, ताई हे काय मस्त आहे. म्हणजे ती जर वापरू शकते प्रवासात किंवा अगदी शांतपणे, आपण कुठल्याही याच्यामध्ये हा प्रश्न नाही विचार करू शकत की मी वापरू शकते की नाही. त्यामुळे प्रवासातही कप अगदी आरामात वापरता येतो. श्रेया म्हणते थँक्यू. येस. हर्षाली गुजर, कॉटन पॅडचे नाव सांगा मॅम प्लीज. कॉटन पॅड तुला हर्षाली कुठलंही मिळेल किंवा मग ऋतू क्लॉथ पॅड म्हणून फेसबुकवर तुला माझं पेज सापडेल, ऋतू कप्स अँड क्लॉथ पॅड्स. आणि बाकी मग भरपूर ऑप्शन्स आहेत. इकोफेम आहे, भरपूर आहेत. कॉटन पॅड्स गुगल बाबाला विचारलं तर तो मोठी लिस्ट देईल तुला. अजून काही? येस, थँक्यू हर्षाली. 50च्या वर आकडा आहे. वा, थँक्यू सगळ्यांना मनापासून थँक्यू. मिहीर सर आहे तिथे? हा समृद्धी. हो आहे ती. थँक्यू मिहीर सर, मनापासून थँक्यू. आणि सगळ्यात अगोदर थँक्यू तर आपण मिलिंद सरांना द्यायला हवं. मिलिंद काकांना आधी थँक्यू. हो त्यांचे सुद्धा आभारच आहेत. आपण हाय शेवटचा प्रश्न. अजून काही आहे डोक्यात प्रश्न? आता एवढं ऐकल्यानंतर कोणाची इच्छा होते की कपवर शिफ्ट व्हायचंय? हे माईक ऑन करून सांगू शकतात, नो प्रॉब्लेम. ओके. अजून काही असतील प्रश्न तर प्लीज माईक ऑन करून विचारू शकतात, जर चॅटमध्ये नाही टाकायचा तरी. आणि कॅमेराज ऑन केले तर आवडेल मला. आपण एक ग्रुप फोटोही काढू शकतो. मॅम कॉन्टॅक्ट नंबर, कृपा कॉन्टॅक्ट नंबर लिहून घ्या हवं तर. 9930025807. परत टाईप करून देऊ? नाही मॅम, मिळाला. थँक्यू सो मच. थँक्यू. ॲक्च्युली मी खूप दिवसापासून विचार करत होते कपवर शिफ्ट होण्याचा. पण ते एक असतं ना की धाडस होत नव्हतं. पण आज तुमचं सेशन ऐकून खूप छान वाटलं आणि खूपशा क्वेरीज अशा सॉल्व्ह झाल्या. आणि नॉर्मली काय असतं, YouTube बाबाला विचारलं तर देअर आर हंड्रेड्स ऑफ व्हिडिओज आणि तो मग खूप ते गोंधळ घालतो डोक्यात. हो, सो कप साईज आणि ब्रँड ह्याच्या आणि मटेरियल कुठलं घ्यायचं. सो देअर आर सो मेनी व्हिडिओज. पण छान वाटलं तुमचं हे लेक्चर ऐकून. आणि नंबर अशासाठी मागितला की मी एका कॉलेजमध्ये शिकवते आणि जर अशा प्रकारचे कार्यक्रम तुमच्या थ्रू जर असे ऑनलाईन वगैरे आमच्या गोव्यात आम्ही Anytime. करू शकलो तर खूप छान वाटेल, म्हणून तुमचा कॉन्टॅक्ट मागितला. सो थँक्यू एनी सो टाइम. मच. हे चालूच असतं आणि ह्या पद्धतीने आता तर हे झूम कॉल्स आहेत, पण क्लॉथ पॅड मेकिंग वर्कशॉप तर मी पर्सनली जाऊन घेते, कारण प्रत्येक वेळेला प्रत्येकाला ते झूमवर जमेलच असं नाहीये. त्यामुळे क्लॉथ पॅडसाठी मी पर्सनली जायचा प्रयत्न करतेच करते. रोटरी सोबत बरेचसे तसे चालू असतात माझे वर्कशॉप्स आणि हे सुरूच असतं, त्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, त्यामुळे थँक्यू. कधीही काहीही मेन्स्ट्रुअल कप किंवा क्लॉथ पॅड विषयी काहीही प्रश्न असेल, नंबर आहे. अगदी रात्रंदिवस नाही बघायचा. एक फोन केला तरी एवढंच होईल की मी जर कुठे कामात असेल तर मी नंतर कॉल बॅक करीन,
पण मी करते कॉल बॅक. अननोन नंबरला मी अवॉइड नाही करत. ओके मॅम, थँक्यू. थँक्यू. किती वाजलेत? 4:15 झाले ना? ओके, बराच वेळ झाला. हॅलो मॅम. येस. बाकीच्या सगळ्या शंका निघून गेल्या, पण सगळं ऐकलंय तरी पण अजून भीती वाटते मनात की नंतर कसं मला यूज कॉल कर, करता आपण येईल गप्पा बघा. मारू आणि मग तुझी भीती तशी पळून जाईल. नो वरीज. ओके ओके, थँक्यू. कपसाठी काही पण. मीर सर, अजून काही आहे? हा, आवाज येतोय माझा? हो हो. समृद्धी. हा आहे. समृद्धी, Coordinator. थँक्यू बिंक्यू खूप नको, बस. एक मिनिट मॅम, मला असं विचारायचं होतं की जेव्हा आपण म्हणजे असं कप वगैरे यूज करणार, तेव्हा म्हणजे आपल्याला असं आतमध्ये असं काही टोचल्यागत किंवा खुपल्यागत किंवा बसता उठताना त्रास? नाही, ऍक्च्युली आपण जसं पहिल्यांदा चष्मा घातला की कसं थोडंसं नाकावर कानावर जड होतं ना, हम्म. किंवा मोठं कानातलं घातलं की थोडंसं 2-5 मिनिटं एक जरा जडपणा जाणवतो, किंवा हातात एक मोठी जाड बांगडी जी ऍक्च्युअल नेहमी तुम्ही नाही घालत. त्याच्यानंतर जो एक थोडासा हेवीनेस असतो ना, तसा हेवीनेस मला स्वतःला जाणवलेला, पण हार्डली 2 मिनिटं. आपण जस्ट तो घालून आतमध्ये एक तर सरकवून द्यायचा. आणि कप वापरायचा असेल ना, तर पिरियड्स आल्यावरच कप वापरायचा असं नाहीये. तुम्ही पिरियड नसतानाही कप आरामात वापरू शकतात, कारण आपल्या योनीमध्ये एक ओलसरपणा कायम असतो आणि कप आपण ज्या वेळेला वापरणार आहे तो पाण्यात बुडवून कपलाही पाण्याचा एक लेअर असणार आहे. त्यामुळे तो लुब्रिकंट किंवा तो त्याला आतमध्ये सरकवायला आरामात मदत करतो आणि योनीतला स्त्राव जो आहे तो पण त्याला प्रॉपर सपोर्ट करतो. त्यामुळे तुम्ही पिरियड्स मध्येच कप वापरा असं नाहीये. पिरियडच्या अगोदरही तुम्ही कपचा सराव केला ना, तर कपचा तुम्हाला जो फील आहे किंवा कप विषयी जी भीती आहे ती पूर्ण निघून जाते. आणि बऱ्याच जणांना असं असतं की पाळीच्या वेळेला ते रक्त किंवा कप काढताना घालताना थोडंसं रक्त हातावर लागलं तर कोणाला ती एक त्रासदायक असतं, कोणाला चक्कर येते, कोणाला व्हॉमिटिंग सारखं होतं, तर ते रक्त बघून कोणाला त्रास होतो. त्याच्यापेक्षा तुम्ही पिरियडमध्ये नसताना कप सोबत जर अगदी स्वतःला एक मॅच करून घेतलं ना तरीही चालतं. त्यामुळे पिरियडच्या अगोदर ट्राय करून बघा, नो प्रॉब्लेम. आणि मी तुझा मिस केला का प्रश्न? नाही मॅम, नाही, मला एवढंच विचारायचं होतं. म्हणजे ओके. आपण जेव्हा आतमध्ये घालणार तेव्हा म्हणजे आपल्याला असं खुपणार वगैरे नाही, किंवा दुखणार नाही? थोडंसं जाणवतं 2 मिनिटं, पण नंतर तो कप आहे शरीरात हेच विसरून जातो आपण. आमची आणि एक मैत्रीण आहे, ती पिरियड्स संपल्यानंतर 5 दिवस तिचा कप आतमध्ये होता, ती फुल विसरली होती कप काढायला. त्याच्यामुळे कप ओके. आहे आतमध्ये हे कम्प्लीट विसरून जातो आपण. अच्छा, आणि आपण यूज करायच्या आधी पण बॉईल वगैरे करून घ्यायचं का त्याला? घेऊन घ्यायचा, एक जस्ट प्रिकॉशनरी म्हणून. ओके. पाणी बॉईल करायचं, त्यात तो कप टाकायचा, त्याच्या अगोदर गॅस बंद करायचा, कारण आपण कप बॉईल करायला छोटं भांडं घेतो आणि बऱ्याचदा जर विसरून गेलो, कारण 2-3 जणींचं असं झालंय की तो कप जळून गेलाय आणि एक अर्धा चमचा राख तयार होते फक्त, बाकी काही होत नाही. त्याच्यामुळे कप बॉईल करायचं, स्टरलाइज करायचं आहे तर पातेल्यात पाणी उकळवून घ्यायचं, स्विच ऑफ करायचा गॅस आणि कप त्यात सोडायचा. किंवा तुमचं जर गिझरचं पाणी जर बाथरूममध्ये अवेलेबल असेल, ते पाणी पण असलं तरीही चालतं. तुम्ही जर प्रॉपर कप चूज केला ना सिलिकॉन बघून, तर तुम्ही त्याच्यावर अगदी विश्वास ठेवू शकता. ओके, थँक्यू मॅम. ओके. मला वाटतं सगळेच प्रश्न झालेत विचारून, तर आपण पुढे जाऊया. हा कार्यक्रम इथे गुगल मीटवर तर काही जण अटेंड करतातच आहे, पण या व्यतिरिक्त सुद्धा इंस्टाग्राम लाईव्ह आणि फेसबुक लाईव्ह वरून सुद्धा प्रक्षेपित केला होता आणि तिथून सुद्धा लोक जॉईन झाले होते. यानंतर हे नव्हतं माहिती मला. यानंतर सत्यकामच्या समन्वयक डॉक्टर अर्चना दुबे यांना मी आभार प्रदर्शन. थँक्यू समृद्धी. मेन्स्ट्रुअल कप अँड क्लोथ पॅड
इस विषय पर आयोजित आज की जो चर्चा रही है वो बहुत ही सार्थक चर्चा रही है। इस विषय पर बात करने के लिए आज हमारी मुख्य अतिथि के रूप में मिस सीमा खंडाड़े जी उपस्थित रहीं। मैडम, आपने अपना जो बहुमूल्य समय निकाल कर जो ये बहुत ही बहुमूल्य जानकारी हम सबसे साझा की है, इसके लिए धन्यवाद शब्द बहुत ही छोटा होगा। ये कटु सत्य है समाज का कि महिलाएं आज शिक्षित तो हो गई हैं, लेकिन जो उसके शरीर का कह सकते हैं महीने के हर समय आने वाली जो चीज है, जो उसके शरीर का मुख्य हिस्सा है, वो उसी के बारे में बात करने के, यानी कि मासिक धर्म जो सर्कल है हमारा, उसके बारे में आपस में सहेलियों से भी बात करने में शर्माती या कतराती हैं कई बार। और ऐसे में जो इस तरह के जो समय समय पर विविध मंचों द्वारा जो कार्यक्रम आयोजित किए जाते हैं महिलाओं को अवेयर करने के लिए, इसकी बहुत आवश्यकता है। और आप जो ये कार्य कर रही हैं मैम, ये सच में काबिले तारीफ है। आज के इस सेशन में आपने इस कप के बारे में, मैं भी बताना चाहूंगी, इस कप के बारे में मैं नहीं तो 2 वर्षों से पढ़ रही हूँ, यहाँ वहाँ सुन रही हूँ, अमेज़न पे मैंने भी बहुत कुछ सर्च किया, पर मेरे पल्ले कुछ पड़ा नहीं और मुझे लगा नहीं मैं दूरी रहूँ तो ठीक है इस चीज से, मुझे नहीं समझ में आ रहा और मुझसे नहीं होगा। पर आपका ये सेशन अटेंड करने के बाद सच में मैं दिल से आपको धन्यवाद करना चाहूंगी कि मैं खुद सबसे पहले इस चीज के लिए आगे बढ़ना चाहूंगी। और यहाँ बहुत सारे मेरे खुद के विद्यार्थी भी उपस्थित हैं, मैं उन्हें भी कहना चाहूंगी कि वो जरूर ट्राई करेंगे, और जब ट्राई करेंगे तो निश्चित ही हम और लोगों को भी इसके बारे में अवेयर करेंगे। मैं ये इस बात के लिए और आगे कहना चाहूंगी, केवल महिलाएं नहीं, यहाँ जैसे कुछ मेल्स भी उपस्थित हैं, उन्हें भी अवेयर कराना चाहिए, क्योंकि कई बार ऐसा होता है कि जो महिलाएं हैं वो इस चीज से दूर होती हैं, चाहे अगर वो सोशल मीडिया पे नहीं है या वो लोगों से उतनी संपर्क नहीं कर पाती है, जिसकी वजह से वो इस चीजों को जान नहीं पाती हैं। तो अगर पुरुषों को ये जानकारी है से अवेयर हो, राइट। तो बहुत धन्यवाद। हाँ मैम। मिहिर ने जब मुझे बोला था कि ये हम सेशन ओपन रखें या सिर्फ फीमेल्स के लिए, विमेंस के लिए ऐसा ही रखे, तो मैंने वही बोला था कि अगर ये ओपन भी रखते हैं तो मुझे कोई प्रॉब्लम नहीं है। उसके आगे जाके ये है कि जब मेल यहाँ इसमें जब कनेक्ट होते हैं तो उनको ये चीजें कहीं मतलब गूगल भी इतना नहीं समझाता है कि आपका योनि मार्ग कितना होता है या आपका मेंस्ट्रुअल कप में स्राव किस तरह से जाएगा या मेंस्ट्रुअल कप किस तरीके से काम करेगा। तो मैं जब भी कॉलेजेस में वगैरह भी लेती थी तो ग्रुप्स में ही मोस्टली मैं बोल देती हूँ कि लड़के भी आ जाए। और मैंने देखा है कि लड़कों का एक सवाल हमेशा रहता था, मतलब सेशन होने के बाद एक लड़कों का ग्रुप कहीं तो भी रुका हुआ होता है और वो पूछने के लिए मैम ये लड़कियों का मूड स्विंग्स हम कैसे संभाले। तो वो जब उनका सवाल आता है तो एक सबसे पहला आता है कि उनका जो केयरिंग फैक्टर है दिल से वो दिखता है, क्योंकि उनको कहीं तो भी उनके लिए एक प्यार होता है, अपनापन होता है। तो ये जो केयरिंग फैक्टर बाहर आता है, जब हम उनको समझाते हैं कि अरे ओके ये 4-5 दिन में उसके जो चेंजेस है, हार्मोनल चेंजेस है, उसके लिए होता है। तो वो सब चीजें जब वो समझ जाते हैं ना तो एक अपनापन ज्यादा बढ़ता है उसमें। बिल्कुल, तो उनको ये जब प्रॉपर गाइडलाइन मिलती है, इंफॉर्मेशन मिलती है ना, तो उनको भी एक प्रॉपर वे में इंफॉर्मेशन मिलने पे एक प्रॉपर वे में वो जाते हैं, और जहाँ केयर होता है वहाँ प्यार होता है। जी बिल्कुल। तो ये जैसा कि आपने कहा कि महिलाओं को जितनी आवश्यकता है इस चीज से अवेयर होने के लिए, पुरुषों को भी उतनी आवश्यकता है, क्योंकि पुरुषों को जानकारी ही नहीं होती कि महिलाओं के साथ हो क्या रहा है, वो 5 दिन क्या झेल रही है। और फिर सॉफ्ट कॉर्नर आएगा कहाँ से, जब उन्हें उस बोलते पीड़ा पता ही नहीं है उन्हें। तो ये दोनों ही लोगों को जानने की समाज में बहुत आवश्यकता है, और एक बहुत ही बड़ा कार्य आप कर रही हैं समाज के लिए। ना केवल महिलाओं की जो कह सकते हैं कि सुरक्षा, साथ ही साथ पर्यावरण की सुरक्षा के बारे में जो आप सोच रही हैं, ये सच ही बहुत ही बड़ी बात है। मैम आपका फिर से सत्यकाम के मंच से मैं आपका बहुत बहुत आभार ज्ञापित करती हूँ। बहुत बहुत धन्यवाद मैम। इसके साथ ही साथ मैं प्लास्टिक मुक्त पर्यावरण के लिए काम करने वाले मिलिंद पगारे जी को भी धन्यवाद ज्ञापित करना चाहूंगी, जिनका इस कार्यक्रम के सबको सफल बनाने में बड़ा ही सहयोग रहा है। साथ ही अंधश्रद्धा निर्मूलन के पदाधिकारी और कार्यकर्ताओं का भी मैं आभार मानती हूँ।
इस कार्यक्रम में उपस्थित सभी सहभागी डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षकों का भी मैं आभार मानती हूँ जो अपना समय निकाल कर यहाँ उपस्थित रहे हैं। साथ ही यहाँ उपस्थित सभी श्रोताओं, चाहे वो महिला हो या पुरुष, सभी को मैं धन्यवाद करना चाहती हूँ क्योंकि आपकी उपस्थिति के बिना इस कार्यक्रम को सफल नहीं बनाया जा सकता था। और इस कार्यक्रम को सफल बनाने में प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप से जिनका भी योगदान रहा, मैं सबका सत्यकाम की मंच की ओर से बहुत बहुत धन्यवाद ज्ञापित करती हूँ। धन्यवाद। थँक्यू. मिहिर, एक ग्रुप फोटो घेतलायस? हो हो सहकार्याने घेतलेले आहेत टेन्शन ओके ओके. मला फक्त शेअर कराल प्लीज. आणि हो फेसबुकला आपण कोणी मला कनेक्ट होत असाल तर प्लीज वा, मग मी टॅग करीन तसं पोस्टमध्ये. हो हो नक्की नक्की आपण संध्याकाळी बोलू. Sure. थँक्यू सो मच. थँक्यू. घरी